कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या आढावा बैठकीनंतर बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलाय। बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी या संदर्भात अधिसूचना काढली। देशात कच्च्या तुरीची उपलब्धता यंदा कमी झाल्याने तुरीवरील 50%हून जास्त प्रक्रिया उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे। तुरीची उपलब्धता कमी असल्याने येणाऱ्या काळामध्ये डाळीच्या भावामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे। वाशिमच्या धनस परिसरातील पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पिके ही करपू लागली आहेत। पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत पाणी आहे, मात्र महावितरणकडून भारनियमन सुरू झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारंजा अमरावती महामार्ग आडून धरत रस्त्यावरती बसून रास्ता रोको आंदोलन केलं। अहमदनगर जिल्हा लंपीबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। लंपीग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवरती देखील बंदी घालण्यात आलेली असून जिल्ह्यातील 413 गावांमध्ये 930 लंपीग्रस्त जनावरांची संख्या आहे। सोबतच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जनावरांचे बाजार हे बंद करण्याचे आदेश, सोबतच बैलगाडा शर्यत आणि जनावरांच्या प्रदर्शनावरती देखील बंदी घालण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडलाय। पाऊस नसल्याने कापूस पिकाची वाढ होत नाहीये, तर दुसरीकडे पावसाअभावी कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। दरम्यान खरीप हंगामातील सोयाबीन हळद पीक सद्यस्थितीमध्ये परिपक्व आहे, मात्र अजून 4-5 दिवस पाऊस न पडल्यास पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामध्येच मालेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये तुषार सिंचनाचा वापर करून शेतकरी पिकांना पाणी देत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पावसानं दडी दिल्यानं शेतातील सोयाबीन पिकावरती रोटावेटर फिरवत सोयाबीनच पीक काढून टाकण्यात आलेलं आहे। पावसाळ्याचे दिवस असताना देखील पावसानं दडी दिल्यानं सोयाबीन पिकाची वाढ झाली न झाल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला। पावसाअभावी अहमदनगर जिल्ह्यातील खरीपांची पिके धोक्यात आलेली आहेत। महिन्याभरामध्ये पाऊस न झाल्यानं सोयाबीन पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उभी पिके नष्ट करण्याची वेळ आली आहे। नगर तालुक्यातील डोंगरगण येथील अण्णासाहेब मते या शेतकऱ्यांना आपल्या 4 एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवलाय। बावळमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बावळमध्ये भात पीक मुख्य असलं तरी सोन्याचं पीक म्हणून ज्याचं नाव लौकिक असलेलं सोयाबीन पीक सुद्धा शेतकरी घेत आहेत। दरम्यान सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसोबत आता कृषीविषयक बातम्या विस्ताराने पाहूया। सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याचं स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये उपविभागीय कार्यालयावरती जळगाव जामोद येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र ह्या आंदोलनातून आता डिक्करचं गायब झाल्यानं प्रशासनाची चांगलीच धांदळ उडालेली आहे। दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। नाही, अजून ते घरी आले नाही। 2 दिवसापासून त्यांचं माझं काहीच बोलणं झालेलं नाही। मी 20-25 फोन लावले पण ते एकही फोन उचलत नाही। कुठे गेलेले आहेत ते, काही माहिती मिळाली तुम्हाला? ते कुठे गेले ते काहीच माहित नाही। त्यांची तब्येत खूप खराब दिसत होती। पोलिसांनी काही माहिती दिली का तुम्हाला? नाही, अजून पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही। तुम्ही चौकशी केली नातेवाईकांकडे वगैरे? नातेवाईकांचे फोन येत आहेत पण मला समजून नाही आलं त्यांना काय उत्तर द्या। त्याची बहीण सुद्धा आज राखी बांधायला येणार आहे तिथं। पावसानं खंड दिल्यानं मानवत तालुक्यातील सावळी येथील अल्पभूधारक शेतकरी अंकुश लक्ष्मण काळे यांनी आपल्या 1.5 एकर मूग पिकावरती अवताची पाळी घालत सगळं पीक जमीनदोस्त केलं। तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। खरीप हंगामातील सोयाबीन आणि हळद पीक परिपक्व होत असल्यानं पिकाला पावसाची गरज आहे, मात्र पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर तुषार सिंचनाची पाणी द्यायची वेळ आली आहे। मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी आता शेतकरी करू लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहिलं। मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन जे आहे ते हवं तसं झालेलं नाहीये, त्यामुळे शेतकरी या संकटात सापडलेला आहे। पूर्णपणे शेतकरी जो आहे तो कासावीस झालाय, कारण हातातोंडाशी आलेला घास पूर्ण हिरावला गेलेला आहे आणि सध्या
सध्याच्या स्थितीला शेतकरी संकटात सापडला असल्या कारणानं अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधूयात। काय सांगाल, तुमची काय मागणी आहे? कारण मराठवाड्यामध्ये पाऊस नाही आणि तुम्ही अनुदानाची मागणी करताय। साहेब, हे जसं तुम्हाला कळलं तसंच हे सरकारला सुद्धा कळू द्या। पावसाळ्याचे 3 महिने उलटले, शेतकरी पावसापासून वंचित आहे। शासकीय नियमानुसार 21 दिवस जर पावसाचा खंड पडला तर यांनी नियमानुसार अग्रिम 25% रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करायला पाहिजे। पण हे शेतकरी विरोधी सरकार हे तसं करणार नाही, कारण यांना सत्तेचा मलिदा लाटण्यातच हे व्यस्त आहे। एका दिवशी मराठवाड्यात मोठ्या मोठ्या नेत्याच्या 3-3 सभा होतात। म्हणजे आपण म्हणतो ना, शेतकऱ्यांविषयी सुकाळ आणि शेतकऱ्यांना दुष्काळ आणि कार्यकर्त्यांना सुकाळ। मागील वर्षीचं अनुदान आम्हाला हे ऑगस्टमध्ये जाहीर झालं आहे, पण ते सुद्धा अनुदान आम्हाला शेतकऱ्याला अजूनपर्यंत मिळालं नाही। तुमच्या मार्फत ही शेतकऱ्याला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आमच्या समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। परिस्थिती अशी आहे का पावसाला 3 दिवस झाले, 3 महिने झाले तरी पाऊस पडून नाही राहिला। सारे माल जे आलेले ते सगळे वाळून राहिले। आता सरकारनं जे थोडं जागा व्हावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं ही आमची विनंती आहे। आता शेतकऱ्यांची परिस्थिती कुठेतरी दयनीय आहे, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं। कृषी मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, यांनी मुख्यमंत्र्यांना अनुदान द्यावं, नुकसान भरपाई द्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा ही मागणी जी आहे ती शेतकरी आता करू लागलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। यामध्ये 21 दिवस पावसाचा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जवळपास 52 पैकी केवळ 11 मंडळांना अग्रिम मंजूर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे इतर 41 महसूल मंडळातील शेतकरी आक्रमक झालेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी खालिद नाज यांनी। पाहूया। जून महिना पूर्णपणे कोरडा गेला। जुलै महिन्याची परिस्थिती तशीच आहे। जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला। ऑगस्ट महिन्यात तर विक्रमच झाला। परभणी जिल्ह्यात एकूण 52 मंडळ आहे, त्या 52 मंडळापैकी केवळ 11 मंडळाला शासनाने अग्रिम मंजूर केलेला आहे। आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी हे जनावरं आता सोयाबीनचे पिकं खात आहे, कारण पाऊस नाही। सोयाबीन हातातून गेलेला आहे, पाऊस नाही, जनावरांना खाण्यासाठी चारा नाही। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी जनावरांच्या पोटाचा विचार करून आपल्या उभ्या पिकावर या ठिकाणी त्यांनी सोयाबीनच्या पिकावर आता जनावरं सोडलेले आहेत। जून, जुलै, ऑगस्ट हे तिन्ही महिने या ठिकाणी कोरडे गेल्यामुळं या शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झाली आहे। हे पीक पूर्ण आज वाया गेलेलं आहे। या निसर्गानं शेतकऱ्याची साथ सोडलेली आहे। निसर्गाबरोबर इथल्या शासनानं सुद्धा शेतकऱ्याची साथ सोडलेली आहे। इथल्या सरकारचे लोक, शासनाचे लोक किंवा नेते हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचं पीक पाहायला तयार नाही आहे। सोनं नाणं बँकेत ठेवून शेतकऱ्यांनी आज पेरणी केलेली आहे। 3000 रुपयाला एक बॅग, 1800-1900 रुपयाला एक खताची बॅग, अशा पद्धतीचं बियाणं खरेदी करून आज गेल्या मागच्या वर्षी सोयाबीन घरामध्ये पडलेलं आहे, त्याला 4000ला कोणी विचारायला तयार नाही। आणि एवढं सगळं करून शेतकऱ्यांना हा जुगार खेळायला आज त्याचं मन असं भरून येत आहे। माझं हे सांगताना या सर्व परिस्थितीला जबाबदार पाहिलं तर ही इथली आसमानी म्हणजे या निसर्गानं तर साथ सोडलीच आहे, परंतु त्याबरोबर इथल्या शासन व्यवस्थेनं, प्रशासनानं आणि इथल्या नेत्यांनी निश्चितच सर्व शेतकऱ्यांकडे पाठ फिरवले आहे। सगळे म्हणता येतं की शासन आपल्या दारी, तर शासन आपल्या दारी नव्हतं, शासन कार्यकर्त्यांच्या दारी होतं। शासन आलं होतं फक्त कार्यकर्त्यांसाठी, त्यामध्ये शेतकरी सामील कुठं होते? त्यामध्ये सगळे कार्यकर्ते सामील होते, सर्वपक्षीय। त्याच्यामध्ये शेतकरी सामील, खरे शेतकरी येत आहेत हे बघा, तुम्ही बघा, हे दाखवा। शेतकरी जनावराला आता सोयाबीन खाऊ घालायला लागले, तर शेतकऱ्याकडे काय दुसरं हे नाही। आज जनावराला खायला चारा नाही, शेतकऱ्याला खायला अन्नधान्य नाही, शेतकऱ्याकडे पैसा नाही, जगावं कसं शेतकऱ्यांना ह्या भागातल्या? केवळ 52 पैकी 11 मंडळात अग्रिम दिला जातो। या सर्वला जबाबदार केवळ परभणी जिल्ह्यातील राजनेता आहे, असं एकंदरीत या ठिकाणच्या आरोपांनी शेतकऱ्यांनी केलेलं आहे। खालिद नाज, लोकशाही न्यूज, परभणी। पावसाळा सुरू होऊन 3 महिने झालेत, मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या संकट येऊन ठेपलाय। नंदुरबार जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली। पावसाळा सुरू होऊन 3 महिने झाले असून नंदुरबारसह जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झाला आहे।
नंदुरबार जिल्ह्यात पपई, केळी, हरभरा यासारखे अनेक पीक घेतले जातात. मात्र समाधानकारक पाऊस नसल्यामुळं शेतकरी राजा हा दुहेरी संकटमध्ये सापडला आहे. नंदुरबारसह जिल्ह्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी काहीशी मागणी आता शेतकरी राजा करत आहे. प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सागवानच्या जंगलाला पानकत्री अळीमुळे मोठा धोका निर्माण झालाय. ऐन पावसाळ्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं हे संपूर्ण जंगल वाळत चाललेलं पाहायला मिळतंय. दुसरीकडे अळीनं सागवानच्या पानांची अक्षरशः साळण केल्याचं चित्र निर्माण झालंय. दरम्यान ही वनसंपदा वाचवण्यासाठी वन विभागानं पुढाकार घ्यावा अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. त्या अळीमुळे हानी होत चाललेली आहे. तरी आपण अक्षरशः जर झाडाच्या खाली आपण उभे राहू तर त्या झाडाखाली आपल्याला पानकात्री या अळीचा सर्रास पाऊस पडल्यासारखा आपल्याला दिसून येतो. आणि यामुळे नक्कीच कुठे ना कुठे या पर्यावरणामध्ये या पर्यावरणाचा जो प्रमुख भाग मानला जातो जंगल, या जंगलाला कुठे ना कुठे एक छोटी हानी आपण म्हणता येईल. आणि नक्कीच यावर उपाययोजना करून लवकर जे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात यावा. 1 सप्टेंबर रोजी विदर्भातील अनेक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. सोबतच 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान विदर्भाच्या अनेक भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तवलेली आहे. पाहूया. गेल्या 8 दिवसापासून पाऊस एकदमच नगण्य स्वरूपात पडलेला असून कडक ऊन होते आणि त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जे पिकांची चांगली वाढ झालेली होती ते पाऊस कमी पडल्यामुळं ते पिकं सुकायला लागलेले असून त्यामुळे आता पुढील 2-4 दिवसात जर पाऊस आला नाही तर विदर्भात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आता मान्सूनची ट्रफ रेषा ही आजपासून दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे विदर्भात 2 तारखेपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील हंगामाची सुरुवात 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबिरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून सुरुवातीचे काही दिवस पर्यटकांना ऑफलाईन प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान फुलांची परिस्थिती पाहून नंतर ऑनलाईन ही प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.